1400 वर्ष तपश्चर्या, योगसिद्धी, वाघावर स्वार झालेला एक महान योगी आणि दुसरीकडे अवघे 16 वर्षांचे संत ज्ञानेश्वर. जेव्हा या दोघांची भेट झाली तेव्हा महाराष्ट्राच्या संत परंपरेत असा प्रसंग घडला की आजही तो अहंकाराचा पराभव आणि ज्ञानाचा विजय म्हणून स्मरणात आहे. चला जाणून घेऊया. संत ज्ञानेश्वर माऊलींनी चांगदेवांचा गर्व कसा दूर केला. ते 13व्या शतकातील महान हठयोगी होते. लोककथेनुसार त्यांनी जवळपास 1400 वर्ष योग साधना केली असे मानले जाते. इतिहासकार याला दंतकथा मानतात, परंतु त्यांच्या महान योग सामर्थ्याबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्यांनी प्राणायाम, योग, तप, मंत्रशक्ती यांच्या जोरावर अनेक सिद्धी प्राप्त केल्या. लोक त्यांना देवासारखे मानू लागले. हळूहळू त्यांच्या मनात एक विचार वाढू लागला, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. यालाच म्हणतात अहंकार. दरम्यान आळंदीत 4 भावंडे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई लहान वयातच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. ज्ञानेश्वरांनी अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला. त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द लोकांना आत्मज्ञान देत होते. चांगदेवांपर्यंत ही बातमी पोहोचली. हे 16 वर्षांचे मुलगे माझ्यापेक्षा मोठे संत कसे? अहंकार पुन्हा जागा झाला. चांगदेवांनी विचार केला, मी त्यांना पत्र लिहितो. पण पत्राची सुरुवात कशी करावी? चिरंजीव लिहू? ते संत आहेत. आशीर्वाद लिहू? ते माझ्यापेक्षा लहान आहेत. नमस्कार लिहू? माझा अहंकार परवानगी देत नाही. शेवटी त्यांनी पूर्ण कोरे पत्र पाठवले. ज्ञानेश्वरांनी पत्र पाहिले. माऊली हसले. ते म्हणाले, ज्यांच्या अंतःकरणात अजून ज्ञानाचा प्रकाश नाही त्यांचे पत्रही कोरेच असते. मग त्यांनी त्या कोऱ्या पत्राला उत्तर म्हणून 65 ओव्यांचा चांगदेव पासष्टी हा अद्वैत तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ लिहिला. उत्तर मिळाल्यावर चांगदेव अधिकच अस्वस्थ झाले. आता मी स्वतः जाऊन पाहतो. ते निघाले. वाघावर बसून हातात जिवंत सर्प चाबकासारखा धरून हजारो शिष्यांसह तो नजारा पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. सगळ्यांना वाटत होते आज महान योगींचा विजय होणार. ज्ञानेश्वरांना बातमी मिळाली. मुक्ताबाई म्हणाल्या, अहंकाराला उत्तर चमत्काराने नाही तर ज्ञानाने द्यायचे. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाई घराच्या भिंतीवर बसले आणि ज्ञानेश्वरांनी शांतपणे म्हटले, चल. निर्जीव भिंत चालू लागली. सर्व लोक स्तब्ध झाले. वाघ थांबला. चांगदेव थक्क झाले. ज्यांनी निर्जीव भिंत चालवली त्यांच्यासमोर माझ्या योगसिद्धीचे काय मोल? हा प्रसंग महाराष्ट्राच्या संत परंपरेतील सर्वात प्रसिद्ध आख्यायिकांपैकी एक मानला जातो. क्षणात चांगदेव वाघावरून खाली उतरले. ज्ञानेश्वरांच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. ते म्हणाले, आजपर्यंत मी शक्ती मिळवली पण ज्ञान नाही. मुक्ताबाईंनी त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला. अनेक परंपरांनुसार पुढे चांगदेवांनी त्यांना गुरुस्थानी मानले. या कथेतून आपल्याला 3 अमूल्य शिकवणी मिळतात. पहिली, सिद्धीपेक्षा विनय मोठा. दुसरी, ज्ञानाशिवाय शक्ती अपूर्ण आहे. तिसरी, अहंकार जितका मोठा तितका पतनाचा मार्ग जवळ असतो. संत ज्ञानेश्वरांनी कधीही चांगदेवांचा अपमान केला नाही. त्यांनी त्यांना हरवले नाही तर त्यांना ज्ञान दिले. म्हणूनच महाराष्ट्र आजही म्हणतो, ज्ञानोबा माऊली तुकाराम.